नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्रभरामध्ये गाजत असलेला घनसावंगी विधानसभा याचा राजकीय आखाडा जो आहे त्याच्यावर थोडीफार समीक्षा करणार आहोत. या मतदारसंघामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून एकीकडे नारळ फोडण्याचा जो आहे तो महापूर वाहताना दिसून आलाय, तर दुसरीकडे या नारळापासून दूरच एक नेता राहिलाय आणि हे जे आहेत ते म्हणजे हिकमत उडान यांनी गेल्या पंचवार्षिकला घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील उसाचं राजकारण संपुष्टात येण्यासाठी ब्ल्यू सफायर नावाचं एक युनिट उभा करायचं त्यांचं ठरलं. आणि त्यावेळी सगळे कार्यकर्ते, नेते, ग्रामस्थ, जनता ही त्यांना म्हणत होती, तुम्ही काय करा, नारळ फोडा आणि भूमिपूजन करा. परंतु ही गोष्ट जी आहे ती हिकमत उडान यांनी ऐकली नाही आणि विरोधकाच्या कानाखालून जी आहे ती गोळी मागच्या विधानसभेला गेल्याचं आपल्याला दिसून आलंय. परंतु हिकमत उडान यांनी सगळ्याचं ऐकून घेतलंय आणि कदाचित त्यांनी जर भूमिपूजन केलं असतं, नारळ फोडलं असतं, तर कदाचित चित्र जे आहे ते बदललंही असतं. आणि या सगळ्या मंडळींनी सांगूनही हिकमत उडान यांनी ऐकलं नाही आणि ते आणखीनही म्हणतायत, मला माझ्या स्वार्थासाठी, स्वस्वार्थासाठी खोटं बोलायचं नाही, जे बोलायचंय तेच करायचंय आणि जे करायचंय तेच मला बोलायचंय. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये हिकमत उडान यांनी जरी काही विकास कामं केले नसले तरी सुद्धा त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना ताठ मानेनं जगावं म्हणून कोट्यावधी रुपयाची जी आहे ती गुंतवणूक केली आहे. त्यांचा ब्ल्यू सफायर जो युनिट आहे त्यांनी ते उभा केले आणि अक्षरशः त्यामध्ये त्यांनी एकही रुपयाचं भाग भांडवल शेतकऱ्यांकडून जमा केलं नाही. ना ऊस बिलातून कुण्या शेतकऱ्यांची 1 रुपयाही कपात केली नाही. विरोधार्थी जर आपण बघितलं तर इतर काही कारखानदार असतील, या कारखानदारांनी जे आहे ते शेअर्सच्या माध्यमातून मोठं भाग भांडवल जे आहे ते जमा केले. याबरोबरच काही शेअरधारकांकडून शेअरची रक्कम घेतली, परंतु त्यांना जे आहे सभासदत्व अद्यापर्यंत दिलंय का नाही दिलंय हे कारखान्यालाच माहित. कारण त्यांना फक्त अनामत म्हणून एक चिठ्ठी देण्यात आली आहे, तुमची रक्कम आमच्याकडे अनामत म्हणून जमा आहे. त्यामध्ये त्यांना सभासदत्व दिलंय का नाही दिलंय, त्यांचे कार्ड आहेत का नाही आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीवर जे प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित होते. आपण जर बघितलं तर ह्या नारळाच्या ज्या गोष्टी आहेत घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून नारळाचा जो आहे तो महापूरच वाहताना दिसून येतोय. दुसरी गोष्ट, स्वस्वार्थासाठी, स्वसत्तेसाठी, स्वखुर्चीसाठी काही घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील बहादरांनी आपल्या कारखान्याचे जे आहे चक्क 2 वेळा जे आहे खोटे बॉयलर पेटून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवली आणि त्यावरच आपल्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या मोठ्या पद्धतीने ज्या आहेत त्याला सामोरे गेले आणि त्याचा फायदा त्यांना झाला सुद्धा. आणि म्हणूनच हिकमत उडान यांना सगळे नेते, कार्यकर्ते, जनता म्हणत होती, तुम्ही फक्त नारळ फोडा, तुम्ही फक्त भूमिपूजन करा. परंतु या गोष्टी त्यांनी दूर ठेवल्यात आणि म्हणूनच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे नारळाचा महापूर तर दुसरीकडे नारळापासून दूर असं जे आहे चित्र या नेत्याचं दिसून येते. याबरोबरच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी कपात होताना दिसते आपल्याला, आपण बिलही बघतो, आपण न्याताही आहोत, आपल्याला आज कोण्या विरोधकाचं नाव घ्यायचं नाही. कारण आपण जर बघितलं तर ऊस बिलावर जे आहे मोठ्या पद्धतीने कपातही झालेली आहे. अमुक निधी, तमुक निधी आणि शेतकऱ्यांकडून संमतीपत्र घेण्यात आलेलं आहे. मग ह्या निधीचा जो उपयोग तुम्ही केलाय तो निधी कोठे टाकला याचा कधी हिशोब शेतकऱ्यांना तुम्ही दिलाय? ज्या शेतकऱ्यांकडून तुम्ही संमती घेताय, निधीसाठी निधी कपात करताय, त्यांना कधी त्याचा हिशोब दिलाय? याबरोबरच ज्या शेतकऱ्यांकडून तुम्ही भाग भांडवल जमा केले त्यांना अनामत म्हणून तुम्ही पावत्या देताय. मग त्या शेतकऱ्यांना सभासदत्व भेटलं का नाही भेटलं, त्या शेतकऱ्यांना कधी तुम्ही ते काही रूल समजावून सांगितले? तर असं होताना मात्र दिसत नाही. याबरोबरच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये दुसरा विरोधकाकडून असाही आरोप करण्यात येते, हिकमत उडान यांनी काहीच विकास कामं केले नाहीत. ही गोष्ट मान्य आहे, कारण शेवटी सत्ता असल्यानंतर पडित पार्टीचं काही चालत नसतं, हे आपण अनुभवत आहोत. घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून एक हाती सत्ता आहे. 25 वर्षापासून मग एक हाती सत्ता आहे, तुमच्याकडे मंत्रीपद आहे, तुमच्याकडे पालकमंत्रीपद आहे. एवढं सगळं असताना घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये समस्याचा महापूर थांबलाय का? तर नक्कीच नाही. शहरी भागासह ग्रामीण भागामधील जनता जी आहे समस्यांनी जी आहे ती ग्रासली. त्यामध्ये रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींचा सामना करू जनतेचे जे आहे ते नाकेनऊ येत आहेत. तुम्ही पालकमंत्री होतात, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये होतात, सरकार तुमचं होतं,
एवढं सगळं असून जर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये समस्यांचा महापूर जसा तसा असेल तर तुम्ही विरोधकाकडून काय अपेक्षा करणार? शेवटी विरोधकाचा पराजय झालेला आहे. याबरोबरच राजकीय वातावरण जे आहे ते महाराष्ट्रातलं बदलाबदल होत आहे. कारण आपण जर बघितलं तर गेल्या पंचवार्षिकला भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीमध्ये निवडणुका त्यांनी लढल्यात, पार पाडल्यात आणि शेवटी सरकार स्थापन करताना जे आहे एकामेकाला सोडून दुसऱ्यासोबत जाऊन चूल जे आहे ते मांडण्यात आलेले आहे. मग हे सगळं राजकीय समीकरण जे आहे ते बिघडले आणि घनसावंगीमध्ये महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही असं एकमत उडाणे यांनी स्पष्ट केलं होतं. आणि मग कुठून निधी आणणार, कसा आणणार हा बी प्रश्न आहे. परंतु हे जरी सगळं असलं तरी सुद्धा आपण जर दुसरीकडे बघितलं तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधली शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी याने ताठ मानेने जगावं, ऊसाचं राजकारण हे जे आहे ते संपुष्टात यावं यासाठी हिकमत उडाणी यांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करून आपला जो आहे तो साखर उद्योग जो आहे तो उभा केलाय. यामध्ये 1 रुपयाचंही भाग भांडवल जे आहे ते शेतकऱ्याकडून घेतल्या गेलेलं नाही. याबरोबरच कुण्याही शेतकऱ्यांचा ऊस बिलातून जी आहे ती कपात केलेली नाहीये आणि म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणारा, 1 रुपयाही कोणाकडून न घेणारा खरोखर हिंमतवाला हिकमत दादा असं जे आहे ते बघायला आपल्याला मिळतंय. कारण शेवटी आपल्याला कुठलाही उद्योग उभारायचं म्हटलं, साधा व्यवसाय जरी टाकायचं म्हटलं तर आपले नाके नऊ येतात. काही काही ठिकाणी तर आपण जर बघितलं तर पुढं आपण बँकेकडून लोन घेतो, कोणी एखादा प्लॉट विकतं, कोणी एखाद्या शेती जी आहे तिला काही करतं आणि या सगळ्या गोष्टी असताना आपला छोटा व्यवसाय चालवताना आपल्याला एवढे नाके नऊ येत असताना या हिकमत उडाणी यांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक केली खरी, पण 1 रुपयाही कुणाकडूनही गोळा केला नाही. याबरोबरच आता दुसऱ्या युनिटचंही त्यांनी भूमिपूजन केलंय, दुसऱ्या युनिटही पुढच्या वर्षी चालू होणार आहेत असं ते म्हणतायत. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे नारळाचा जो आहे तो महापूर दिसून आलाय तर दुसरीकडे नारळापासून हा नेता जो आहे तो दूर राहिलाय. कारण गेल्या पंचवार्षिकला जर यांनी नारळ फोडला असतं, भूमिपूजन केलं असतं तर कदाचित ही गोळी जी आहे ती कानाखालून गेली नसती, तर या गोळीने अचूक नेम जो आहे तो धरला असता आणि चित्र जे आहे कदाचित बदललंही असतं. हे सगळ्यांचे बोल आहेत मतदारसंघातील, परंतु तसं त्यांनी केलं नाही. ते असं म्हणतात मला सत्यता आणि प्रामाणिकपणा सोडायचा नाही, मला स्वस्वार्थासाठी जनतेला भूलथापा द्यायच्या नाही, जनतेला मला जे करायचंय तेच बोलायचंय आणि जे बोलायचंय मला तेच करायचंय. त्यामुळे स्वस्वार्थासाठी मी जनतेला वेटीस धरणार नाही, खोटं बोलणार नाही. हा जो त्यांचा प्रामाणिकपणा आणि सत्यता आहे ती त्यांनी कायमच ठेवली. दुसरीकडे काही विरोधकांनी आपल्याला भलं व्हावं, निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा व्हावा म्हणून काही साखर कारखान्याचे जे आहेत 2 निवडणुका जे आहेत त्या कारखान्याचं खोटं बॉयलर पेटून जे आहे ती सहानुभूती मिळवली आणि विजय जो आहे तो हासिल केला असं दिसून येते. म्हणजे हा घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील दोन्ही जे नेते आहेत यांचा विरोधाभास जो आहे तो आपल्याला दिसून येते. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाकडूनही 1ही रुपया न घेता, कुणाच्या ऊसाच्या बिलातून रुपयाही कट न करून घेता कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक करणारा हिंमतवाला हिकमत दादा. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. याबरोबरच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वास्तवनीच्या रोखोकमध्ये आपण इथेच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.